मेरे पीछे देख सकते हो यहाँ पर कितने कार्यकर्ता है, काफी नाराज है। गड मानला जातो आणि या गडातच जर बघितलं असेल तर अनेक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र अशात जर बघितलं असेल तर हाय व्होल्टेज ड्रामा आज जे आहे ते नागपुरात पाहायला मिळालं. किसन गावंडे 30 ते 40 वर्षापासून भाजपसाठी एकनिष्ठ निष्ठेने काम करतात. अशा वेळी त्यांच्या समर्थनात जे आहे ते कार्यकर्ते मैदानात उतरले आणि थेट त्यांना घरात कोंडून ठेवलं आणि उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचे आव्हान जे आहे ते कार्यकर्त्यांनी जे आहे ते किसन गावंडे यांनी सांगितलं. थोड्या वेळात पूर्वी आपण जर बघितलं असेल तर परिणय फुके जे आमदार आहेत त्यांनी जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना भेट घालून देण्याचे सांगितलेलं आहे. त्या सगळ्या संदर्भात आपण बघितलं असेल तर त्यांची स्वतः मुलगी आहे, त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. ताई काय सांगशील, एकूणच जर बघितलं असेल तर किसन गावंडे जे आहेत त्यांचे वडील यांच्या समर्थनात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. एकीकडे बघितलं असेल तर बंडखोरी होत आहे, पण त्यांनी पक्षाला महत्व दिलं आणि एका अर्थानं सत्तेचा झेंडा एका अर्थानं कुठे न घेता निष्ठेचा झेंडा हातात घेतला. कसं बघते तू? मी हे आज नाही, माझी वय 26 आहे आणि गेल्या 26 वर्षांपासून हेच बघते की माझ्या वडिलांसाठी नेहमीच पक्ष भाजपा भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ होती, सगळ्यात वर होती आणि त्यांना मी एकनिष्ठपणे भक्ती करताना बघितली आहे, काम करताना बघितलंय भारतीय जनता पार्टीचं. आणि आज जनतेचं इतकं प्रेम आपल्यावर ऋतू आलाय याच्यासाठी आम्ही खूप मनपूर्वक धन्यवाद म्हणतो. पण त्यांना हेही म्हणतो की पार्टीने आपल्याला जेही म्हटलंय, संघटनांनी आपल्याला जेही म्हटलेलं आहे त्याचं आपल्याला पूर्ण मनाने समर्थन केलेलं. काय सांगाल एकूणच आपण जर बघितलं तर दुसऱ्या प्रभागातील विजय होले यांना कुठेतरी विरोध होत आहे. अशा वेळी पक्षश्रेष्ठी सांगत आहे की आता तुम्हाला अर्ज मागे घ्यावा लागणार आहे. काय तुमची काय भूमिका असणार याच्यात? भूमिका हे आहे की लंबी पिरियड त्यांनी आपल्या आयुष्यातला पार्टीला दिला आहे आणि हजारीपाड त्यांच्यासाठी जवळ आहे आणि हे हजारीपाडसाठी जवळ आहे. असं वाटतं की स्थानिक उमेदवार तुम्हाला हवा? स्थानिक उमेदवार हवा आहे आणि प्रत्येकाची समस्या हे होऊन जाईल असं आहे. ते कुठेतरी विश्वासघात केला बा असं पब्लिकला वाटत आहे, जनतेला वाटत आहे, म्हणून जनता चिडली आहे. ते होलेच्या विषयीपेक्षा जनता ह्या चिडली आहे की आमचा विश्वासघात तुम्ही केला, आधीच तुम्ही करायला नव्हतं पाहिजे. अच्छा, मग आता जे आहेत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, यांच्याकडे नेलेलं आहे. परिणय फुके मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. काय मध्यस्थीत तोडगा निघेल की अर्ज मागे घ्यावा लागेल? तुम्हाला काय वाटतंय, अर्ज मागे घेतील? ते वडील आहे आपण आहात का, कसं वाटतं तुम्हाला सगळ्याच्यात? कारण की मुलाच्या समर्थनात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, एक सामान्य कार्यकर्ते उतरले आहेत, कसं बघतात? कार्यकर्त्याच्या मुळे चालले पाहिजे. एकूण जर बघितलं असेल महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती जर बघितली असेल तर कार्यकर्ते गोंधळ घालताना दिसत आहेत आणि आपला कार्यकर्ता हा उमेदवार पाहिजे यासाठी थेट कार्यकर्ता ज्या ते घरात बसलाय, डावून ठेवलं की तुम्ही नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे या प्रभागातलं. कसं बघता, म्हणजे तुमच्या मुलांनी केलं पाहिजे? बरोबर आहे, पण इथल्या वर्षापासून त्यांना आयुष्य पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये घालवलंय. त्यांचा मोबदला त्यांचा चांगला चान्स आहे आणि ह्या तुम्हाला उमेदवार राहिले पाहिजे तुम्हाला वाटतं? हा, उमेदवार राहिले पाहिजे, पण पक्ष आहे ते त्यांचं सहमत आहे. पक्षानुसार ते पक्षाने हे नाही करू शकत. मुलगा म्हणून तुम्हाला काय वाटते? नाही, आता त्याला तिकीट भेटायलाच पाहिजे, भेटली पण ते पार्टीच्या यानं चालून राहिले. आपण बघू शकता की किसन गावंडे यांची मुलगी आणि वडील दोन्ही उपस्थित होते आणि एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. अशातच जर बघितलं असेल तर कार्यकर्त्याच्या समर्थनात जे आहेत एकंदरीतच ह्या संपूर्ण किसन गावंडे यांचं समर्थन उतरले आणि त्यांना उमेदवारी पाहिजे यासाठी एका अर्थानं बिगुल जो आहे, रणशिंगण जे आहे ते कार्यकर्त्याने फुटल्याचे चित्र सध्या घडीला उपराजधानीत पाहायला मिळत आहे. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.